कळवी नदीवर उपसा सिंचन योजना चालू करा. आमदार डॉक्टर विनय कोरे. शाहूवाडी तालुक्यातील कळवी नदीचे दरवर्षी शिल्लक राहणारे पाणी सावे तालुका शाहूवाडी गावाजवळ उचलून जुळेवाडी खिंडीत आणावे. शाहूवाडी व पन्हाळा या दोन तालुक्यातील 30 गावातील सुमारे 5000 हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्यासाठी शासकीय खर्चाने उपसा सिंचन योजना राबवून बंद पाईपद्वारे पाण्याची वितरण व्यवस्था करावी, अशी मागणी आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी मुंबईतील बैठकीमध्ये केली. Yes. B badak. K कणीदार. K खमंग. G मुंबई येथे मंत्रालयात जलसंपदा विभागाच्या विविध विषयांबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी ही मागणी केली. यावेळी आमदार डॉक्टर अशोकराव माने उपस्थित होते. दुर्गम शाहूवाडी तालुक्यातील निनाळी परळी येथे कडवी नदीवर बांधलेले कडवी धरण 2012ला पूर्ण झाले. या धरणात 20,515 टीएमसी साठवण क्षमता आहे, तर लाभक्षेत्र 9,219 आहे. यांपैकी गेल्या 15 वर्षात 4,998 भीक्षेत्र झाले आहे. त्यामुळे 0.750 टीएमसी म्हणजे 30% पाणी शिल्लक राहते. ते शिल्लक पाणी सावे तालुका शाहूवाडी गावच्या हद्दीतून कडवी नदीतून उचलून जुळेवाडी खिंडीत टाकायचे व तेथून उपसा जलसिंचन योजनेद्वारे उचलून बंदिस्त पाईपलाईनद्वारे लाभक्षेत्राबाहेरील गावांना शासकीय खर्चाने देण्याची मागणी आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी केली. शाहूवाडी तालुक्यातील गोगबे, पजागेवाडी, करंजोशी, आरुळ, आंबर्डे, ओकोली, करपेवाडी, परखंदळे, सावर्डे, सोनवडे, शित्तूर, साळशी, पिशवी, सुपात्रे, खुटाळवाडी व पन्हाळा तालुक्यातील बोरिवडे, आवळी, नावली, जेऊर, पैजारवाडी, आपटी, बोरपाडळे अशी सुमारे 30हून अधिक गावातील सुमारे 5000 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याकरिता शासकीय खर्चाने उपसा सिंचन योजना राबवून बंद पाईपद्वारे पाण्याची वितरण व्यवस्था करावी, अशी आग्रही मागणीही आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली. त्यांनी शाहूवाडी व हातकणंगले तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन देत संबंधित योजना मार्गी लावण्यासाठी आराखडा तयार करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव पाटील, गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे सचिव यांच्यासह जलसंपदा विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते. केके न्यूज साठी मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.